श्रोते नमस्कार, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण कार्यक्रम सुरू करतो आहोत, रंजक सफर. 12 वाजले आहेत मंडळी आणि वन्यजीव सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्तानं मी मगाशी म्हटलं तसं ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक, गिर्यारोहक, छायाचित्रकार बिभास अमोणकर आपल्याबरोबर आज स्टुडिओमध्ये आहेत. नमस्कार. आकाशवाणीच्या FM गोल्डच्या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना ह्याच्या वन्यजीव सप्ताहाच्या शुभेच्छा. सगळ्यांनी एन्जॉय करा आणि माहिती करून घेऊ आपण थोडी थोडी. नक्कीच. आज त्याच्याकरताच तुम्ही इथे आलेला आहात. आमचे श्रोते जे सगळे आहेत ते रसिक आहेत, ते जाणकार आहेत, तर ते आपल्याला नक्कीच जे काही विषय आहे तो आवडीनं ऐकतात. पण हा जो वन्यजीव सप्ताह आहे तो 2 ऑक्टोबरपासनं साजरा केला जातो आणि तो साजरा करताना त्यामागे तो का साजरा केला जातो, त्यामागची नेमकी भूमिका काय असते विभास अमोणकर? हा जो वन्यजीव सप्ताह आपल्याकडे करतात साजरा, तो खरं 2 ते 8 ऑक्टोबरमध्ये केला होतो. आणि खरं म्हटलं तर हा आपल्यासाठी एक म्हणजे ज्यांना प्राणी आणि आवडतात जंगल, त्यांच्यासाठी हा सप्ताह म्हणजे दिवाळीच असायला हवी. आपण त्या दृष्टीनेच जसं दिवाळी आपण अगदी जोरदार साजरी करतो तसे वन्यजीव सप्ताह देखील साजरा केला पाहिजे आपल्या परीने. खरं. आणि ह्याची गंमत अशी आहे की हा 1955 पासून सुरू केला गेला. म्हणजे सुरुवातीला तो वन्यजीव दिन म्हणून होता, नंतर मग तो सप्ताह त्याचं रूपांतर झालं आणि 55 पासून तो सरकारी ह्याच्यावर स्तरावर तो केला जातो. हा करण्यामागचा हेतू असा होता की आपल्याकडे भारत म्हणजे खरं आपण भारतीय लोक हे खूप आपल्याला वरदान आहे की आपल्याकडे भौगोलिक विविधता एवढी आहे की आपण जर बघितलं तर आपल्या एवढा मोठा समुद्र किनारा आहे, अगदी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, बंगालपर्यंत. त्याच्यात बरोबर बेटांचा समूह आहेत 2 दक्षिणेला आपल्याकडे अंदमान निकोबार आहे, इथे याबद्दल लक्षद्वीप आहे आणि हिमालय आहे, वाळवंट आहे, नंतर पठार आहेत मोठी, महाराष्ट्रातलं जसं पठार आहे तसं डेक्कन प्लॅटो ज्याला म्हणतो ते, नंतर जगातलं सगळ्यात मोठं सुंदरबन नावाचं हे आहे, मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे. हे सर्व बघितलं तर एक लक्षात येतं की आपल्याकडे या सगळ्या भूभागांमुळे एक विशिष्ट प्रकारचे आपल्याकडे हवामान आणि ह्याची परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे आपण क्लायमेट झोन्स म्हणतो. आणि या हवामानाच्या याच्यावरती अवलंबून असलेली प्रत्येक ठिकाणी म्हणजे जंगलांची विविधताही तेवढीच आहे. जसं अल्पाईन फॉरेस्ट आहेत हिमालयातली वगैरे, नंतर आपल्याकडे कांदळवन आहेत, मँग्रोव्ज आहेत, नंतर मग कोस्टल फॉरेस्ट आहेत चांगली, नंतर पाणथळ भाग जेकडे आहेत तिथे त्याच्या भागची ज्याला आम्ही फ्रेश वॉटरची वॉटर बॉडीज म्हणतो तिकडची वन्यसृष्टी आहे. नंतर यामुळे या सगळ्या भागात नंतर आपले डोंगर रांग आहेत मोठमोठ्या, जसं सह्याद्री आहे आपला, आणि सह्याद्री म्हणजे आपला नवापूरपासून सुरू होतो तो अगदी कन्याकुमारीपर्यंत आहे. आणि त्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारची ही क्लायमॅटिक झोन्स असल्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारची जंगल आहेत. बरोबर. म्हणजे जसं आपण म्हणतो की शुष्क म्हणजे ड्राय डेसिड्युअस फॉरेस्ट किंवा डेसिड्युअस फॉरेस्ट, नंतर मग जे पानगळी वृक्षांचं म्हणतो, जे नागपूर वगैरे भागात आपण जेव्हा जातो ताडोब्याला तेव्हा ते बघायला मिळते की उन्हाळ्यात सगळी पानं गळलेली असतात. आणि तसेच आपल्याकडे सह्याद्रीमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याकडे तिथे सेमी डेसिड्युअस आहेत, म्हणजे जी वर्षभर ती हे नाही होत, म्हणजे त्याच्यातली पानं गळून जात नाहीत संपूर्ण, थोडीफार पानं ती टिकवतात. नंतर एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित जी वनं आहेत. नंतर रेन फॉरेस्टचाही भाग आहे, जसं आसामला किंवा त्या बाजूला भागात जर आपण बघितला तर तिथे फॉरेस्टमध्ये एवढी डायव्हर्सिटी आणि त्यामुळे त्याच्यात सर्वाईव्ह होणारे जे प्राणी आहेत ती देखील तेवढीच बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे आहे. आणि खरं म्हणजे युनेस्कोनी सह्याद्रीला खास करून आपण आपल्या भागाचं बोलत आलो तर सह्याद्रीला युनेस्कोनी हेरिटेज साईट म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट असं स्टेटस दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे त्याबद्दलची एक जनजागृती किंवा अवेअरनेस ज्याला म्हणतो आपण तो व्हावा, तो करता यावा, यासाठी हा सप्ताहाचं आयोजन केलं गेलं आणि तो आतापर्यंत चालू आहे. म्हणजे नक्कीच फार महत्त्वाचा. आणि एकूणच तुम्ही म्हणालात तसं की जनजागृती करता महत्त्व काय आहे ह्या जंगलांचं, ह्या भौगोलिक विविधतांचं, ह्या जैवविविधतांचं, हे सगळं जाणून घेण्याकरता म्हणून हा सप्ताह साजरा केला जातो. पण मंडळी, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत.
मंडळी, पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत बिभास अमोणकर आणि ते आपल्याशी संवाद साधत आहेत वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं. आणि त्यांनी जसं सांगितलं की वन्यजीव सप्ताह का साजरा केला जातो, त्यामागची नेमकी कारणं काय असतात हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहेच. पण वन्यजीव सप्ताह जो आहे तो सप्ताह साजरा होत असताना त्यामध्ये दरवर्षी काहीतरी एक मध्यवर्ती कल्पना असते, थीम असते. तर 2024 करताची मध्यवर्ती कल्पना नेमकी काय आहे वन्यजीव सप्ताहाची? यंदा जी थीम आहे ती खरं म्हणजे मूळ थीमला धरूनच आहे, पण त्यात नवीन काही त्यांनी ॲडिशन घेतलेले आहेत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे लोकांना जोडणारी, म्हणजे लोकांना आणि जंगलांना किंवा प्राण्यांना जोडणारी अशी ही थीम आहे की ज्याच्यामुळे हे व्हावं. आणि त्यात नवीन प्रकार असा आणला आहे की डिजिटल, आताचा जमाना जो आहे तो डिजिटल आहे. म्हणजे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे डिजिटल जमाना आला आहे असं आपण म्हणतो. आणि आपण बघतो की फोन आहेत, की कॅमेरे आहेत आणि जे काही आपले इक्विपमेंट्स असतात, तर त्याच्यातलं इनोव्हेशन असं आपण काय, म्हणजे त्याच्यातनं काय नाविन्य आपण घेऊ शकू आणि त्याच्यातनं कसा काय त्याचा वापर करून घेतला जाईल या आपले हे ध्येय साध्य करण्यासाठी, की कॉन्झर्वेशन बेसिकली, किंवा त्यांचा जो काही संवर्धन करायचं आहे तर त्याच्यासाठी कसा वापर केला जाऊ शकतो, या थीमवरती त्यांनी यंदाचं हे थोडंसं फोकस केलं आहे. तर ते आपल्याकडे हळूहळू आता सुरू होते. की साधारण कसं असते की आपला एवढा मोठा जंगलांचा आवाका आहे किंवा त्याचा पसारा एवढा मोठा आहे, तरी म्हटलं तर खरं म्हटलं तर तो खूप कमी झालेला आहे आता. खरं, पण तरी तो आपल्या म्हणजे मॉनिटर करण्याच्या पलीकडचं आहे. तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल मॉनिटरिंग होऊ शकते. आज सॅटेलाईट्स आहेत किंवा ड्रोन्स आहेत, याचा वापर करून जर का आपण याच्यासाठी सरकारला खूपच नवीन पॉलिसीज डिझाईन कराव्या लागतील आणि त्याच्यासाठी यंत्रणा राबवावी लागेल. खरं, पण यांनी खूप म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडे जे अवैध शिकार चालते त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा खूप चांगला वापर केला जाऊ शकतो. किंवा कुठे जंगलात आगी लागतात तर त्या देखील मॉनिटर करण्यासाठी, की त्या आयडेंटिफाय करण्यासाठी कुठे लागल्या आहेत. सॅटेलाईट्स आहेत आपल्याकडे, तर याच्यावरनं ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर यासाठी अतिशय चांगल्या प्रमाणे करता येईल असं मला वाटते. आणि ज्या वेळेला आपण एखादं तंत्रज्ञान विचारात घेतो किंवा तंत्रज्ञानाचा आधार ज्या वेळेला घेतो त्यावेळेला गोष्टी ह्या सहज होत जातात असं आपल्या लक्षात येतं. कारण तुम्ही जसं म्हणालात की सरकारी पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती आता प्रयत्न होत आहेत आणि हे सगळे प्रयत्न हे आपल्या एका शाश्वत विकासाकडे आपल्याला नेत आहेत. आणि ह्या वर्षीची थीम हे आपल्याला ते सांगू पाहते आहे का विभास अमोणकर? नक्कीच सांगू पाहते की सरकार त्या दृष्टीने काम करते आहे, पण कसं असते की जरी त्यांनी यंत्रणा आणली आणि राबवली बरोबर, तरी त्याची जी पोच आहे ती कॉमन माणसापर्यंत व्हायला पाहिजे. म्हणजे आपण एक कॉमन माणूस म्हणून आपण किती विजिलंट आहोत किंवा किती दक्ष आहोत या बाबतीत हे खूप महत्त्वाचं आहे. कारण एक उदाहरण मी सांगतो की आपल्याकडे सावंतवाडीला वेंगुर्ला रॉक्स नावाचं जे हे आहेत, वेंगुर्ला रॉक्सचे, तर ते म्हणजे बेट आहे आणि त्या बेटावरती पूर्वीची हे आहे, म्हणजे आपण त्याला लाईट हाऊस म्हणतो, तर ते ब्रिटिश कालीन आहे आणि ते रॉकेलवरती चालवायचे. त्या दगडांवरती बाकी काही नाही आहे, फक्त ते दीपस्तंभ येतो आणि त्याचा आता ते आता वापरत नाही आहेत, पण आता त्याच्या बाजूच्या ह्याच्यावरती त्यांनी दुसरा एक दीपस्तंभ उभा केला जो वापरला जातो आपल्याकडे. आणि ते देखील आता हळूहळू बाद होत चाललंय, कारण आता सॅटेलाईट कम्युनिकेशन एवढं आलंय. तर तिथे पाकोळ्यांची एक जात आहे, म्हणजे एडिबल नेस्ट स्विफ्लेट म्हणतात त्याला, छोटीशी पाकोळी असते आणि त्याची जी घरटी आहेत ती त्या कपारींमध्ये ते बनवतात आणि ती घरटी त्याची तस्करी व्हायची मोठ्या प्रमाणावर. घरट्यांची, कारण त्याचा तो सूप केला जातो. साऊथ ईस्ट कंट्रीजमध्ये त्याचा सूप म्हणून ती डेलिकसी आहे आणि खूप महाग ते सगळं आहे प्रकार. तर त्याची तस्करी दक्षिण भारतातनं येऊन एक माणूस करायचा आणि त्यांनी आपल्या मालवणच्या आसपास भागांमध्ये त्याचा जम बसवलेला आणि तिथनं तो बोटी घेऊन जाऊन त्याची काढून आणायचा ती घरटी आणि ती तस्कर व्हायची इकडनं. तर त्याचं जेव्हा मी आता म्हणतो की कम्युनिकेशन हे किती महत्वाचं आहे या बाबतीत, की त्या आमच्या तिकडच्या एखाद्या म्हणजे असं निसर्गप्रेमींनी ते त्याच्या लक्षात आलं तर त्यांनी ती लगेच फोन करून इथे कळवल्यावरती, फोन हे तेव्हा माध्यम होतं, फोनवरनं कळवल्यावरती लगेच
आपल्या ह्याच्या वन अधिकाऱ्यांकडे. त्याला कळवल्यावरती त्यांनी त्याच्यावरती लगेच बंदी ऍक्शन घातली. घेतली आणि त्याला रंगेहात पकडला गेला तो तिकडे. वा. तर हे जे आहे ना, हे कसं झालं की ह्याचं मूळ होतं कॉमन माणूस. हो हो. तर आपण जर का तेवढं दक्ष राहिलो आणि लक्ष ठेवलं तर आपण ह्या गोष्टी खूप सहज म्हणजे सरकारी थांबवू ह्याच्याकडे आणू शकतो. शकतो त्यांच्या दर्शनास, आणि त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाऊ शकते. अगदीच. म्हणजे आपण किती सावध आहोत यावरती आपल्या देशाची साधन संपत्ती आपण कशी जपू शकतो हे महत्वाचं आहे. आणि जसं कुठेतरी बांधिलकी असायला हवी आपली. खरंय. आणि ही बांधिलकी ही आपल्याला आपल्या संस्कारांमधनं किंवा आपल्या शिकवणुकीतनं येते. आणि भारतीय परंपरेमध्ये जर का आपण विचार केला म्हणजे तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की केवळ पुस्तकी शिक्षण हे इतकंच महत्त्वाचं न मानता जगात जिथे जिथे उपलब्ध होईल तिथे तिथे शिक्षण घ्या हे सांगणारी आपली संस्कृती आहे. आणि वन्यजीव सप्ताह हे तर त्याचं अगदी जिवंत उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. श्रोते, आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. रंजक सफर कार्यक्रमात आज खरोखरच एक रंजक अशी सफर सुरू आहे. ती सफर आपल्याला घडवतायत बिभास अमोणकर. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. नमस्कार. ज्या वेळेला आपण वन्यजीव सप्ताह म्हणतो तर तो सप्ताह साजरा करण्याचे नेमके फायदे काय होतात? अच्छा, फायदे असे होतात की हे आपल्या आसपास नेहमीच कायमचंच असते. बरोबर. जसे आपल्या अनेक वस्तू असतात कायमच्या आपल्या आसपास, पण त्याच्याकडे आपलं लक्ष वेधून घेण्याचा एक असा स्पेशल इव्हेंट नसतो किंवा बरोबर आहे. हो. त्या दृष्टीने हा एक इव्हेंट म्हणून जो राबवला जातो की ज्याच्यामुळे आपण तसं आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे घालणे, बरोबर. फटाके लावणे, ते करणं, लोकांना भेटणं, नातेवाईकांना भेटणं, बरोबर. ह्याच्यासाठी हा एक कालावधी असतो. तसा हा सण साजरा करण्यासाठी हा कालावधी आहे. आणि ह्या कालावधीचा फायदा असा आहे की लोकांना त्याची जागृती जी करायची आहे याबद्दलची की हे का जपलं पाहिजे, बरोबर, धन जे आपल्याकडे आहे ते, तर याच्यासाठी हा अतिशय चांगला कालावधी असतो. त्यावेळेला फोकस्ड काम त्याच्यावरती केलं जाते आणि लोकांपर्यंत हा मेसेज पोचवला जातो. यामध्ये सरकारकडनं तर होतेच, यंत्रणेकडनं काम होतेच, पण त्याबरोबर इतर लोक जी आहेत म्हणजे सामान्य लोकांमधली काही संस्था आहेत की ज्या आपण NGOज म्हणतो किंवा अशा सामाजिक संस्था ज्या आहेत त्या याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर काम करतायत आणि वर्षभर करतात. पण खास करून ह्या सप्ताहाचा हे घेऊन फायदा घेऊन ते त्याचा एक म्हणजे त्याच्या दृष्टीने ते दिवाळी साजरी करतात. बरोबर आहे. आणि ही दिवाळी जी असते ती साजरी करताना एक कशा पद्धतीनं आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा विचार पण त्याच्यात केला जात असेल तर तो कसा होतो? आता साधं म्हणजे आपला हा स्टॉक चालू आहे, बरोबर, त्याचाच भाग आहे. तसंच ही जी संस्था ज्या आहेत वेगवेगळ्या त्या आपल्या देशभर आहेत आणि वेगवेगळ्या लेवलला म्हणजे अगदी ग्रासरूट लेवल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ग्रामीण भागापासून ते अगदी उच्च शाळा ज्या माध्यम आहेत, कॉलेजेस वगैरे, तिथपर्यंत सगळीकडे कार्यक्रम राबवत असतात. आणि त्याचं हे असं आहे की लेक्चर्स ठेवली जातात, टॉक्स ठेवले जातात, त्याच्यावरती विषयांवरची जी खास काही अभ्यासक मंडळी आहेत त्यांना बोलून त्यांच्याबरोबर थोडे संवाद केला जातो. त्याच्यानंतर प्रदर्शनं होतात वेगवेगळी, मग काही ठिकाणी फिल्म शोज केले जातात. अशा अनेक पद्धती. आणि ॲक्च्युअल म्हणजे आम माणसाला किंवा मुलांना खास करून, कारण त्यांचं भवितव्य सगळं याच्यावर अवलंबून आहे. मग त्यांना जर ह्याची आज महती पटली नाही तर ते कदाचित त्याच्याकडे बघायला म्हणजे लक्षही देणार नाही. बरोबर आहे. की जसं आई जेव्हा विचारते मुलाला की बाबा काय, तो विचारतो पाणी नळातलं येते आमच्याकडे. त्याला हेही माहिती नाही की पाणी कुठनं येते. ही परिस्थिती आहे. तर ती थोडीशी लोकांच्या लक्षात जागृती व्हावी त्याची, यासाठी खूप कार्यक्रम केले जातात. आणि खरं म्हणजे यांना अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे खरं अशा संस्थांना. आणि लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे की नाही आमच्याकडे येऊन कार्यक्रम करा. बरोबर. किंवा शाळा आहेत त्यांनी हे थोडंसं उचलून धरलं पाहिजे. आणि या पिढीला त्याच्याशी ओळख करून देणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. अगदीच ते व्हायला पाहिजे. हा वन्यजीव सप्ताह जो आहे तो ऑक्टोबरच्या सुरुवातीचा सप्ताह निवडण्याचं काही जैविक किंवा भौगोलिक किंवा वन्यजीवांच्या दृष्टीने काही कारण आहे का की तो त्याच कालावधीत का निवडला जातो? असं आहे की ऑक्टोबर हा महिना म्हटलं तर आपल्याकडे जे ऋतू आहेत त्या ऋतूंमधला महत्त्वाचा म्हणजे पावसाळा
की जो सगळ्या जैवसृष्टीला एक उदाहरण आलेलं असते तेव्हा नवचैतन्य देतो तो. आणि पाणी म्हणजे जीवनाला सर्वात महत्त्वाचा घटक पाणी आहे, तर ते जेकडे मुबलक आहे त्यावेळी तुम्ही जर एक बघितलं तर ते संपल्यानंतर हा ऑक्टोबर महिना सुरू होतो. बरोबर. आणि सुदैवाने कसं आहे की गांधी जयंती आहे, तर गांधींना वर्ल्ड पीस साठी केवढं मोठं आहे, तर त्यामुळे तो एक चांगला विचार घेऊन त्या ह्यांनी हे सुरू केलं गेलं आहे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की आपण जर आधी बघितलं तर पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा आपली वन्यजीवांशी थोडीशी इंटरॅक्शन कमी होते. कारण भारतात जेवढे आता हे म्हणजे साधारण आपल्याकडे वाईल्डलाईफ हे प्रोटेक्टेड एरियाज ज्या केल्या आहेत की ज्या संवर्धनासाठी खास राखून ठेवलेल्या जागा आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 600 पेक्षा जास्त वाईल्डलाईफ सँच्युरीज आहेत, वन्यजीव हे. आणि अभयारण्य, त्याच्यानंतर नॅशनल पार्क आहेत 106 की ज्याच्यातले आता मंडळी त्याच्यातले आता टायगर प्रोजेक्ट खाली असलेली बरीचशी नॅशनल पार्क्स आहेत. आणि त्याच्यानंतर 18 बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत, ती त्याच्याहीपेक्षा वरच्या दर्जाची असतात. तर ही जी काही एरियाज असतात त्या पावसाळ्यात बंद ठेवल्या जातात पर्यटकासाठी किंवा लोकांसाठी, कारण तो त्या प्रजननाचा काल असतो निसर्गाचा. त्यामुळे त्यावेळेला त्यांना डिस्टर्ब होऊ नये यासाठी ते तसं ठेवलं जाते. आणि त्याच्यानंतर आत्ता ऑक्टोबरला ते ओपन केलं जाते. त्यामुळे आपण ऑक्टोबरला सेलिब्रेट करून या कार्याला पुन्हा सुरुवात करू शकतो वर्षभरात, असं ते एकंदर हे आहे. म्हणजे श्रोते, मगाशी आपला संवाद जो होता तो अर्धवट राहिला होता. ते बिभा समोणकर सांगत होते की आपण का हा सप्ताह ऑक्टोबरमध्ये साजरा करतो. त्यांनी खूप छान सांगितलं की प्रजननाच्या काळात कोणत्याही पद्धतीनं त्यांना व्यत्यय येऊ नये आणि पुन्हा एकदा सर्वांकरता ह्या सगळ्या ज्या संरक्षित जागा आहेत त्या खुल्या व्हाव्या आणि खऱ्या अर्थानं वन्यजीवांचा गुढीपाडवा नववर्षात जणू काही ते सुरू करावं असं ते आपल्याला सांगत होते. पण हे सगळं होत असताना हे जे वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा जे वन्यजीव प्रेमी लोक आहेत ते ह्या सप्ताहात आणि एकूणच वर्षभर कशा पद्धतीनं वन्यजीवांशी संवाद साधतात. कारण अनेक वन्यजीव जे प्रेमी आहेत त्यांनी संवाद साधण्याची कला सुद्धा त्यांना वन्यजीवांशी प्राप्त झालेली आहे. तर त्या सगळ्या अनुभवाबद्दल आणि तुमच्या स्वतःच्या वनात फिरण्याच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? कारण म्हणजे वन्यजीव सप्ताहामुळे मी म्हटलं तसं की लोकांचं थोडंसं लक्ष वेधून घेण्यासाठी तो हे आहे. आणि तुम्ही बरोबर म्हणाल तसं पाडवायचा आहे तो आपलं वर्ष तेव्हापासून सुरू होते असं समजायला हरकत नाही. आणि त्या वर्षभरात अनेक संस्था आहेत, जसं आता उदाहरणार्थ BNHS आहे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, सर्वात आपल्याकडची मोठी संस्था आहे ह्याच्यात काम करणारी पर्यावरणासाठी. आणि ते खूप त्यातील म्हणजे संशोधन वगैरेचं काम खूप करतात. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आहे, तशा अनेक संस्था आहेत. पण त्याचबरोबर ही जी छोटी छोटी NGOज आहेत किंवा स्वयंसेवक संस्था आहेत त्या ह्याच्यावरती आधारित अशा, त्या देखील आपापल्या परीने काम करत असतात. म्हणजे वर्षभर कामं चालतात. त्याच्यामध्ये जसं मी फोटोग्राफी कॉम्पिटिशन्स कोणी घेतात, बरोबर. आणि आज तुम्ही बघितलं तर हळूहळू लोक बाहेर पडायला लागली आहेत, जंगलातनं फिरायला लागली आहेत. आणि त्यातले बरेचसं प्रमाण आहे ते फोटोग्राफर्स आहे. आता आपण म्हणतो की तांत्रिक जसं हे आता डेव्हलप होत गेलं तसं आपल्याकडे फोटोग्राफी खूप तांत्रिक लेवलला डेव्हलप. आज मोबाईलवरती देखील फोटो काढता येतात, बरोबर. आणि अशी मंडळी खूप फिरत असतात. आणि त्यांचे जर आज बघितले माध्यम आहेत, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, समाज माध्यम याच्यावरती अनेकदा आपल्याला असे वाघांचे फोटो वगैरे बघायला मिळतात. कारण म्हणजे मला विचारलं तर मी वाघाचे फोटो गेल्या कित्येक वर्षात काढलेलेच नाहीये, कारण मला वाघ बघावासाच वाटत नाही की ज्या पद्धतीने आता आपल्याला बघायला मिळतोय तो. खरं म्हणजे वाघ हा सँच्युरी जरी म्हटलं आपण किंवा अभयारण्य जरी म्हटलं तरी ते एक मोठं पिंजरात असल्यासारखं आहे. कारण आपण ती परिस्थिती आणली आहे की आपल्याकडे डेव्हलपमेंटमध्ये काय झालं आहे की वनांचे हे हळूहळू आकसत गेलेले आहेत. आणि जसं आपल्या सह्याद्रीकडे आपण म्हणतो की त्यातनं काय होतं की प्राण्यांना जागा कमी पडते आणि त्यामुळे प्राणी हळूहळू बाहेर येतात. आणि आज म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातला जो काय आपण ज्याला कॉन्फ्लिक्ट म्हणतो, नातं जे आहे ते थोडंसं बिघडताना बिघडतंय. आणि त्याचं कारण असं आहे की त्या प्राण्यांना जगण्यासाठी जेवढा हे पाहिजे आवश्यक जागा, पाणी, त्यांच्या राहण्याची सोय. तर आता आपण उदाहरणार्थ एक वाघ म्हटलं तर वाघाला जवळजवळ 50 किलोमीटर एरिया लागते, स्क्वेअर किलोमीटर एका वाघाला. आणि वाघ हा इंडिव्हिज्युअल प्राणी आहे,
म्हणजे जेव्हा वाघाचं संगमाचा काळ असतो तेव्हाच वाघीण आणि वाघ एकत्र येतात. नंतर वाघांचं असं आहे की त्याला सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे ती निसर्गाने दिलेली, की वाघ जेव्हा पिल्लं होतात वाघिणीला तेव्हा तो वाघ जर आला तिकडे तो आपल्याला रायवल नको आहे, त्यामुळे ते पिल्लांना मारतो तो बऱ्याचदा. असं बऱ्याचदा हे रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या उलटही आहे की काही ठिकाणी असेही रेकॉर्ड आहेत की वाघाचा नर आला आणि नंतर वडील आले आणि ते सुद्धा त्या पिल्लाबरोबर खेळलेत. पण एक वाघ जर का असा, त्यामुळे तो इंडिव्हिज्युअल प्राणी, म्हणजे मेटिंग झाल्यानंतर ती पिल्लं आहेत तोपर्यंत 2.5-3 वर्ष पिल्लं वाघिणीबरोबर राहतात. नंतर ती आपापल्या वेगळ्या स्वतंत्र संस्थान परिसर त्यांनी आपापला एस्टॅब्लिश करतात आणि ते खूप म्हणजे टेरिटोरियल असतात. बरं, म्हणजे आपली एक एरिया आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या प्राण्याला येऊ देणार नाहीत असं असतं. तर असं जर आपल्याकडे वाघ, आपण म्हणतो की टायगर प्रोजेक्ट आहे, टायगर प्रोजेक्टमध्ये एक संस्था आहे, आपला एक संख्या आहे वाघांची आणि जंगलं तेवढीच आहेत, पण ती कॉन्झर्वेशन केल्यामुळे किंवा त्यांना प्रोटेक्शन दिल्यामुळे वाघांची संस्था वाढली. तर त्यांनी जायचं कुठे? बरोबर आहे, कारण एका वाघाला 50 असं जर का आपण गणित याचाही मांडलं, विचार व्हायला पाहिजे खरं म्हणजे. आणि आपण आज जे म्हणजे एकंदर सगळंच विस्कळीत करून टाकतोय, ह्याच्या मागे माणसांचा आपण म्हणतो ना सेल्फिश स्वार्थच आहे की बाबा मला शेत जमीन पाहिजे, मला जागा पाहिजे, माझी टाउनशिप झाली पाहिजे, आमची कळलं की डेव्हलपमेंट पाहिजे आम्हाला. पण ॲट व्हॉट कॉस्ट, म्हणजे त्याच्यासाठी आपण काय किंमत मोजणार आहोत हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी जंगल हे सर्वात मोठं जे स्त्रोत आपण म्हणतो, स्त्रोत आहे, सगळ्याचा स्त्रोत. आज म्हणतो आपण, आज सह्याद्रीचं आपण बोलतो, सह्याद्रीत काय झालं की जे जंगल आहे ते आपण आता फार पडता आपण नेहमीच शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो. त्यावेळेला ते गड किल्ले जे होते वरती ते माथ्यावर होते डोंगरांच्या, आणि त्याच्या आजूबाजूला घनदाट जनावर, आपल्याला ते वाचण्यातही येते, म्हणजे बकरींपासून सगळीकडे त्याचा उल्लेख आहे की त्यावेळेला एवढं दाट जंगल असायचं की त्याचा फायदा घेऊन गलिमी कावे जे केले गेले, हे त्याचा म्हणजे भूगोलाचा तो अभ्यास करून त्याप्रमाणे तो लढायचं शास्त्र त्यांनी तयार केलं. तर ते जे प्रकार होतात जंगलाचा तो आज राहिलेला नाही. आज तुम्ही गेलात तर अशी भीमाशंकर किंवा असे काही पॉकेट्स तयार झालेली आहेत आणि मधलं म्हणजे त्याला आम्ही फ्रॅगमेंटेशन म्हणतो. मग ते असं खंडांमध्ये ते आज दुभंगलं गेलंय अख्ख्या सह्याद्री, सलगता त्याच्यात राहिलेली नाहीये. आणि त्याला आम्ही ज्याला म्हणतो की कॉरिडॉर असायला लागतो. आता हत्तींचे कळप आपल्याकडे सावंतवाडीमध्ये येऊन त्यांचा उद्रेक चाललाय, त्रास देत आहेत, म्हणजे शेती हे करतायत, ते त्यांचं मूळ खाद्य नाहीच आहे. बरोबर, त्यांना खरं आवडतही नाही माणसाच्या जवळपास येणं, पण त्यांच्यासाठी राहिलेलंच नाही आहे जंगल, तर ते जाणार कुठे? आणि ह्याला ना कुठेतरी आपणच जबाबदार आपणच त्याला कारण ठरतो. आणि त्यामुळे आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण याच्यामध्ये काहीतरी उपाय केले पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण जातो, वाघ बघायला नाही मिळाला तर लोक नाराज होतात. उलट मला जर वाघ दिसला नाही जंगलात जाऊन तर मी आनंदी असतो, किंवा वाघाला न दिसण्या एवढं जंगल आहे. बरोबर आहे. आपल्याला आज तो वाघ आहे तो रस्त्यावरती समोर येतो आपली जीपमधून आपण जेव्हा जातो तेव्हा, कळलं की नाही? तर त्याच्यामुळे कसं आहे की तो जो भाग आहे, जंगलाचा भाग जो आहे तो आपल्याला सांभाळला पाहिजे. तसंच त्याच्याबद्दल आपल्याला आणखीन काही आपल्याला योगदान आपल्याकडनं करता येईल का? तर साधारण म्हणजे वृक्षारोपण. बरोबर आहे. तर काही आपल्याकडे डोंगर उतार आहेत, अगदी बोडके झालेले आहेत डोंगर, आणि काही ठिकाणी उतारावर जिथे माती आहे शिल्लक, ती माती आज झाडं तोडल्यामुळे ती वाहून वाहून खाली येते आणि जलस्रोत जे आहेत म्हणजे धरणांचे जे हे आहेत ते भरले जात आहेत, सिल्टेशन ज्याला म्हणतो आपण. खरं. आणि अशाने काय होतं की ते हळूहळू माती उतरल्यानंतर तो कातळ राहणार आहे मोकळा, आणि तो कातळ झाल्यानंतर आज ग्लोबल वॉर्मिंग आपण बघतोय तर सर्वात पहिली कातळ तापणार आहे तो. आणि एकदा कातळ तापला तर आपले सगळे नद्यांचे स्रोत जे नद्या तिथे उगम पावतात त्या सगळे सुकणार आहेत आणि उद्या पाण्याची खरंच मोठं संकट आपल्यासमोर उभं आहे. ह्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधलं जावं म्हणूनच रसिक हो हा वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. अजूनही काही गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत बिभास अमोणकर. ते आपल्याला सांगता आहेत की वन्यजीवांशी कशा पद्धतीनं आपण वनांचं, वन्यजीवांचा एक सन्मान केला पाहिजे आणि वन्यजीवांचा एकूणच विचार करताना आपली त्यांच्याशी वर्तणूक कशी असावी. आणि आपण पर्यटनाला ज्या वेळेला जातो, विशेषतः जंगल सफारी ज्याला म्हटलं जातं, तेव्हा पर्यटन आणि पर्यावरण या दोन शब्दांचा मेळ सामान्य माणसांनी कसा घालायचा बिभास अमोणकर? गमतीशीर प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे. कारण काय की आता आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याकडे
वन्यजीवाचं पर्यटन खूप पॉप्युलर होते. बरोबर. दिवसेंदिवस लोक, खरं सांगू का, आपण कंटाळतो इथे मुंबईसारख्या ठिकाणी बसून कामाच्या रगाड्यातनं. त्यामुळे आपल्याला कुठेतरी विसावा हवा असतो. खरंय. मग आपण काय करतो, एक कुठेतरी फिरायला जायचं बाबा, तर कुठे जायचं. तर आता सुदैवाने काय झालं की अनेक संस्था आहेत की ज्या स्पेसिफिक म्हणजे बरोबर. खास ह्याचे विचार करून सफारीज किंवा वाईल्ड लाईफ टूर्स किंवा ट्रिप्स बरोबर. ऑर्गनाईज करतात. तर अशा एखाद्या प्रोग्राम बरोबर आपण जर गेलो तर आपल्याला चांगलं जंगल बघायला मिळते, चांगले प्राणी बघायला मिळतात आणि सगळ्या सोयी असतात त्यांच्याबरोबर गेल्यावर. नंतर त्यात काही ठिकाणी आपल्याला काही गव्हर्नमेंटचे विशिष्ट नियम आहेत ते पाळावे लागतात. तर याचा सगळ्यांचा एक नीट लक्षात घेऊन आपण पर्यटनाच्यासाठी निघायचं, पर्यावरणाच्या किंवा वाईल्ड लाईफ टुरिझम म्हणू आपण त्याला साध्या गोष्टी. तर वाईल्ड लाईफ टुरिझमला जाताना आपण एक बघून आज आपल्याला बघायला मिळते एक चित्र की बरेच लोक जातात, त्यात वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतात. म्हणजे आई वडील आपल्या मुलांना घेऊन जातात का, तर त्यांना जंगल दाखवायला पाहिजे, हे चांगलं आहे. पण त्याबरोबर जेव्हा आपण जातो तेव्हा काही ठराविक गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात आणि पाळायच्या असतात. तर त्याकडे आपण खास करून लक्ष देणं, की साधी गोष्ट, एक जीप सफारीला समजा गेलो एखाद्या अभयारण्यात, तर ते ठरलेल्या टायमाला ते आपल्याला घेऊन जातात, मध्ये जंगल फिरवतात, त्यात जे काही प्राणी बघायला मिळतात, गाडी असते त्या गाडीतनं फिरायला मिळते. आणि त्याच्यावर अतिशय चांगला गाईडही असतो की ज्याला त्या जंगलाची इत्तमभूत माहिती असते. तो त्याला आपल्याला वनस्पती कुठल्या आहेत, झाडं कुठली आहेत, प्राणी आला की तो दाखवून तो आपल्याला सांगणार किंवा कुठल्या प्रकारचे. आपल्याला बऱ्याचदा होतो आपल्याला माकडांच्या जाती आहेत किंवा हरणांच्या जाती आहेत माहिती नसतात, मग त्याची ती माहिती तो देतो आणि तो आपल्याला अतिशय चांगल्या प्रमाणे तो जंगल फिरवून आणतो, अख्खा दाखवतो, आपल्याला समज पडते जंगलाची. आणि तिथे काही बऱ्याच ठिकाणी कसं आहे की इन्फॉर्मेशन सेंटर्स देखील आहेत. हां, तर ती आपण गेल्यावरती आता एखाद्या नॅशनल पार्कला गेलो किंवा एखाद्या सँच्युरीकडे गेलो तर इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये फिल्म दाखवल्या जातात त्या जंगलाबद्दल, त्यातनं माहिती होते आणि नंतर आपण जंगल फिरतो. मग आपल्याला कळायला लागतं की बाबा काय आहे नक्की बघण्यासारखं या भागात काय. बरोबर. जसं आपण समजा कॉर्बेटला गेलो तर कॉर्बेट नॅशनल पार्क जे आहे ते उत्तर भागात भारतात आहे, त्याच्यामुळे तिकडे काय बघायला मिळणार आहे हे जर आधी कळलं तर आपल्याला त्याप्रमाणे आपण नजर ठेवू शकतो आणि आपल्याला ते दिसू शकते प्राणी. आता याच्यामध्ये बऱ्याचदा गोष्ट असतं की आपण गेल्यानंतर काय होतं की आपल्याला बघायला मिळते बऱ्याचदा की एकतर प्रमाण एवढं वाढलं आहे की जीप ज्या जातात आतमध्ये त्याचे देखील खूप संख्येमध्ये जीप जातात, त्या गाड्या खूप जातात. म्हणजे मी आता वाघांचे फोटो आपण बघतो फेसबुकवरती, तर असा फोटो असतो की मागे त्याच्या जीप दिसते आपल्याला. म्हणजे गाड्या आणि काय म्हणू पण प्राणी आणि त्याच्यातनं समाज माध्यमाचा होणारा वापर. तर कसं आहे की ह्याच्याबद्दल थोडंसं आपण विचार केला पाहिजे की आपण किती जंगलात जायला पाहिजे. आणि काय एक ठराविक गोष्टी असतात की आता आपल्याकडे डॉल्फिन्स दाखवायला नेतात कोकणात, तर त्यांचे काही नियम आहेत की जर का डॉल्फिन असतील आणि त्याच्यावर त्यांची पिल्लं असतील, त्याला पॉड म्हणतो आम्ही. म्हणजे कळप जसा प्राण्यांचा तसा त्याचा डॉल्फिनचा पॉड असतो. त्यात त्या फिमेल आणि त्यांची जर का पिल्लं असतील तर ती वेगळी झाली ते अगदी डेंजरस होऊ शकतात आणि त्याला एक ठराविक डिस्टन्स ठेवावा लागतो आपल्याला. वन्यजीवांमध्ये आपल्याला जेव्हा आपण फिरतो तेव्हा हा खूप महत्वाचा गोष्ट आहे की आपण त्याच्यापासून किती जवळ जायचं. त्याला एक त्याचं कम्फर्ट लेवल जे असते बरोबर, तर ते कधीही डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. त्यामुळे आपण आवाज देखील बऱ्याचदा करतो तिकडे, तो देखील हानिकारक आहे, त्या प्राण्याला त्रास देणार आहे. बरोबर. या थोड्याशा सेन्सिटिव्हिटी आणि सेन्सिबल टुरिझम हा खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यातला, तर तो असायला पाहिजे. जागरूकपणे आपण पर्यावरण आणि आपल्या आनंदाकरता आपण निसर्गातल्या कुठल्या घटकाला त्रास तर देत नाही होत ना, ह्याचा पुन्हा एकदा पडताळ आपल्याला करता आला पाहिजे. अगदी खरं आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, कारण शेवटची 10 मिनिटं आपल्या हातात शिल्लक राहिलेली आहेत. तर काय सांगाल, तुम्ही स्वतः गेले खूप वर्ष गिर्यारोहण करताय, छायाचित्रकार म्हणून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे, कमर्शियली केलेलं आहे, हाऊस म्हणून अनेक वेळेला जंगलांमध्ये तुम्ही म्हणजे
शहरात कमी आणि जंगलात जास्ती बिभा सामोणकर सापडायचे असाही काळ कायमच असतो. आणि हे सगळ्या करताना तुम्ही ह्या वन्यजीव सप्ताहाच्या दरम्यान काही विशेष कार्यक्रम राबवलेत का, किंवा कशा पद्धतीनं त्याचा एक विचार केलात? खरं म्हटलं तर माझ्यासाठी वन्यजीव सप्ताह नाहीये, तो सालच आहे ते. मी लोकांच्या सप्ताह करता लोकांच्या सप्ताहासाठी मी बऱ्याचदा कार्यक्रम केलेले आहेत आधी. जसं BNHS मध्ये असताना आम्ही उल्हास राणे आमच्या माझे गुरु म्हणायला लागतील या फील्डमधले आणि मित्रही खूप चांगले. तर आम्ही नेचर एज्युकेशन सब कमिटी होती BNHS, त्याचे आम्ही सभासद होतो आणि आम्ही वेगवेगळे कार्यक्रम मुद्दामून असे केले की जे रुरल भागात जाऊन करता यावे. नाही तर BNHS ही कशी एक व्हाईट कॉलर श्रीमंत लोकांची संस्था होती आणि आम्ही दोघं मराठी लोक असल्यामुळे नाही आपल्याकडे करायला पाहिजे. आणि सुदैवाने सलीम अली साहेब होते तेव्हा, त्यांचं काय माहिती नाही, त्यांचा माझ्याबद्दल थोडासा सॉफ्ट कॉर्नर होता त्यांना. मी लहान होतो अगदी, त्याच्यामुळे कदाचित त्यांना कौतुक असेल. पण आम्ही काय म्हटलं की ते ऐकून घ्यायचे आणि ते लगेच हो म्हणायचे करा. आणि त्यावेळेला आम्ही एक मला आठवते की साधारण 83 सालाच्या आसपास, म्हणजे तेव्हा आमचं BNHS 125 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा मोठी इथे कार्यक्रम केला गेला. इंदिरा गांधी आल्या होत्या त्यावेळेला खास. आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं की नाही, आपल्या कोकणामध्ये आपण BNHSला घेऊन जायचं. आणि मी आणि उल्हास राणेंनी आम्ही एक सप्ताह केला होता, कोकण यात्रा म्हणून. तो वाईल्ड लाईफ वीक मधनच केला होता. मग 2 तारखेला सुरू केला आणि 8 तारखेला आणि कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रदर्शन, नंतर मग काही लेक्चर्स, फिल्म शोज दाखवून तिकडच्या लोकांना थोडं जनजागृती करावी, ह्याच्याबद्दलची आवड निर्माण व्हावी यासाठी असे कार्यक्रम केले. त्याच्यानंतर ते कायम चालू राहिलं. नंतर मग 86 साली एक खूप मोठा ट्रेक केला गेला, जो परत सह्याद्री फोकस होता त्याचा, आणि त्याला पश्चिम घाट बचाव मोहीम असं नाव दिलं गेलं होतं त्यावेळी. आणि त्यात डॉक्टर माधव गाडगीळ होते, उल्हास राणे होते, जगदीश गोडबोले होते आणि मी होतो. आम्ही नॉर्थचा भाग बघत होतो. आणि कन्याकुमारीवरनं एक वेगळी टीम निघाली होती आणि 100 ट्रेकर्स होते. त्या सह्याद्रीच्या अख्ख्या डोंगरातनं ते ट्रेक करत करत गोव्यात एकत्र आले आणि गोव्यात 2 दिवसाची कॉन्फरन्स झाली. आणि तिथे मुद्दे मांडले गेले की काय काय त्यावेळेला निरीक्षणात आलं, सह्याद्रीची त्यावेळेची परिस्थिती. मग पाण्याचे स्रोत असतील, जंगल असतील किंवा जंगल तोड कुठे होते, किंवा काय कोळसा त्यावेळेला व्हायचा सह्याद्रीत, तो कुठे होतोय, काय, हे सगळे मुद्दे तिथे मांडले गेले. आणि त्यावेळेला एक चांगला 2-3 सजेशन्स दिली होती गव्हर्नमेंटला आम्ही की आपल्याकडच्या देवराया ज्या आहेत खूप म्हणजे महत्वाचे आहेत ते भाग. की कसं आहे, मी नेहमी म्हणतो की रिलिजनमध्ये निसर्ग बांधला गेल्यामुळे तो त्याची जपणूक केली, त्यामुळे परंपरा ह्या त्या निमित्तानं ते देवाचं जंगल, ते कसे आपल्या तिकडे फळं बिळं लागली तरी ती आपण काढून घ्यायची नाही. मग आम्ही कोकणामध्ये बघतो की त्यावेळेला बघत असतो देवळाचा, तो त्या ह्याच्याशी गारणं घालतो देवाचा आणि 2 दिवस मागून घेतो की बाबा या 2 दिवसात आम्हाला, आणि ते हे सगळं फळण्याच्या त्या कालावधीतलं. बरोबर आहे. मग ती फळं गोळा करायची देवाकडनं परमिशन घेतली जाते आणि मग त्याप्रमाणे तेवढे 2 दिवस ते लोक तिकडनं काटक्या गोळा करतात आपल्या चुलीसाठी, सरपण ते सगळं ते तेव्हा घेतात. पण एरवी त्या जंगलाला हात लावला जात नाही. बरोबर आहे. हा कॉन्झर्वेशनचा खूप मोठा एक विचार आहे. बरोबर आहे. तर ते आपल्याकडे हळूहळू देवराया देखील या डेव्हलपमेंटमुळे नष्ट होत चाललेत, तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एकूणच सर्व गोष्टींकडे आपण सजगपणे बघायला हवं आहे. आणि एक विसरून चालणार नाही की हे स्रोत आहेत आणि हे पुन्हा निर्माण न करता येणार आपल्या मनुष्याच्या ताकदीच्या बाहेरचे आहेत. जसं मी नेहमी म्हणतो की पाणी साधं पाणी देखील सायन्सनी अजून बनवलं नाही. सायन्स भले चंद्रावर गेलो असो, मंगळापर्यंत पोहोचलो असो आणि एक्सप्लोरेशन चालूच आहे, पण अजूनही समुद्रातले सर्व कानाकोपरा अजून बघून झालेला नाहीये. कळलं की नाही? तिथे देखील जैवविविधता एवढी आहे की अजूनही नवीन नवीन प्रकार दिसतात आहेत. सह्याद्रीतल्या जंगलांमध्ये आहेत. आज आपल्याला परवा बेडकाची नवीन जात सापडली, सरपटणारा एक पाल कुठेतरी सापडली, अजूनही ऐकायला येते. म्हणजे आपल्याला किती अजून माहीत नाहीये याच्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. मी नेहमी फोटोग्राफरना मी तेच सांगतो की मला बाबा फेसबुकवरती टाकण्यासाठी फोटो काढत नाही मी. खरंय, समाज माध्यमांवरती आपण आजकाल खूप अवलंबून आहोत आणि ती समाज माध्यम असावी नाही अशातला भाग नाही, पण समाज माध्यम हेच जग नसावं. प्रत्यक्ष जगाचा आनंद, अनुभव, अनुभूती ही आपल्याला घेता यायला हवी. आणि हे मी जे म्हणतोय ते आपल्या मूळ थीमकडे येते परत. बरोबर आहे. फोटोग्राफी आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, तर त्याचा वापर तुम्ही कशासाठी करावा, तर अभ्यासक दृष्टीने तो वापरला गेला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे फोटोग्राफी तुम्ही डॉक्युमेंटेशन करा. बरोबर. आज आपल्याकडे कितीतरी प्राण्यांचे, पक्ष्यांचे फोटो नाही आहेत,
काही फोटोग्राफर मी असे बघितले की ज्यांच्याकडे एक लिस्ट असते, जशी आपण बकेट लिस्ट करतो तशी त्यांची लिस्ट असते किंवा आणि त्याच्यात एक लाईफर नावाचा एक प्रकार आणलाय आता नवीन, की मी जर आयुष्यात पहिल्यांदा पक्षी बघितला तो माझ्यासाठी लाईफर आहे. तर मला एक गंमत आलं, मी आसामला जेव्हा शूट करत होतो तेव्हा एक ह्याचा आपला हंगेरीतला माणूस आला होता, वयस्कर माणूस होता, आणि त्याला माझ्याबरोबर जो माणूस होता तो यंग मुलगा होता. त्यामुळे सर हाऊ मेनी लाईफर्स डिड यू सी, तर त्याला ते काय लक्षात नाही आलं, कारण त्यांना ते हे, तर मी त्याला नंतर जेवताना म्हटलं अरे लाईफर, त्याला प्रत्येक चिमणी दिसली तरी लाईफर आहे, कारण तो पहिल्यांदा भारतात आलाय. तर असं आहे ते, म्हणजे त्याच्या मागे लागण्यात अर्थ नाही. एकूणच काय तर प्रत्येक गोष्टीमध्ये संयम असावा, कुठेही अतिरेक नसावा, आणि एक आपण सामान्यपणे शांतपणे निसर्गाला आपल्यातला एक भाग आहे त्याला आपण छान शांतपणे जगू द्यावं, तर ते आपल्याला जगून देतील. आणि जंगलांचं सगळ्याचा जो आनंद आहे तो आपल्याला घेता येईल, पुढच्या पिढीला देता येईल. तर ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या आणि रंजक सफरमध्ये आमच्या रंजक माहिती सांगितल्याबद्दल बिभा समोणकर, मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आकाशवाणीच्या वतीनं. आणि रसिका हो, तुमचीही आता मी रजा घेणार आहे. 12:56 होत आलेली आहेत, आणि अर्थातच 1 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या, त्या आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2 वाजता आपल्याबरोबर असणारे FM रेनबोवरती माधुरी, तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड आणि FM रेनबो प्रसारण सेवा. आणि मी नेहमी सांगते तसं गाणी ऐकत राहा, आनंदी राहा, हसत राहा आणि जगत राहा. आणि आपली रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा एकदा विभा समोणकर, तुमचे मनपूर्वक आभार. आपले आभार आणि नमस्कार. आणि माझ्या सगळ्या ऐकणाऱ्या निसर्ग मित्रांना, श्रोत्यांना नमस्कार. आणि माझ्याकडनं एक रिक्वेस्ट म्हणा की आपणही यात सहभागी व्हा. नक्कीच, सगळ्यांनी जपूया आणि आनंद वाटूया. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि आपली रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती. धन्यवाद. नमस्कार.